बाप्पांच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने नवीन व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. नवीन व्यवसायामध्ये पहिला दिवस पूजा, गणेश पूजन आणि खूप छान अशी पूजा झाली. हे आहे आपलं ऑफिस आणि हे आहे आपलं बॅनर. चला तर व्हिडिओला सुरुवात आहे. बॅनर तर ते बॅनर होतं, तर ते फक्त मी ना नंबर आहे तो क्रॉप केलेला आहे. तर बॅनर वगैरे सर्व तुम्हाला दाखवलं, तुम्हाला वाचल्यावर समजलं असेल की कोणती सुरुवात केलेली आहे. तर थोडक्यात सांगते. जो आपला बिझनेस आहे तो आहेच, तो सुद्धा तिथून चालणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा ऑफिस ओपन केलेलं आहे. आणि नवीन बिझनेसला जी सुरुवात केलेली आहे म्हणजेच आपलं आधार कार्ड लिंक, आधार कार्ड लेमिनेशन किंवा झेरॉक्स वगैरे, झेरॉक्स प्रिंटर आणि जे ऑनलाईन ट्रान्सफर असतात, मनी ट्रान्सफर, अशा काही गोष्टी चालू केलेल्या आहेत. अजून दोन तीन पण अजून चालू करणार आहे, पण त्यांच्या प्रत्येकाच्या प्रोसेस वेगवेगळ्या असतात. तर त्यासाठी मशनी वगैरे घेतलेल्या आहेत. आणि हे बघू शकता, मी त्यांना व्हिडिओ काढायला सांगितलेला, म्हणजे मी केस कसे केले तर व्हिडिओ काढा. तर ते एकदमच बाहेर दारात जाऊन काढत होते. तर मी त्यांना बोलले द्या तुम्ही तर एकदमच काढायला लागले. मग तेव्हा मी त्यांच्याकडनं घेतला, पण छान त्यांनी व्हिडिओ काढला. आणि पूजेचं हे ते घ्यायला आले होते एवढं. त्या प्लेटी, दिवे वगैरे सर्व ना, हे दिवे त्यांनी आणले होते 2 दिवे. आणि ह्या प्लेटी आहे, छोट्या प्लेटी वगैरे, वाट्या वगैरे, तर ह्या मी आणल्या होत्या, हळदी कुंकाचा करंडा वगैरे. तर कशासाठी ते पण सांगते पुढं म्हणजे लवकर दुसरी सेवा करणार, त्यासाठी मी ते सर्व साहित्य आणलं होतं. आणि इथे बघू शकता साधी सिंपल अशी तयार झाले होते. केस थोडीशी सागरवेणी घातली अर्धी, पण एवढी काही जमली नाही, पण ठीक होती. साधे केस करण्यापरी ठीक होते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे, मैत्रिणीचे, ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे शुक्रवार. तर आज तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलंच होतं, एक नवीन गोष्टीला सुरुवात करत आहोत. काहीतरी एक नवीन म्हणजे असं आजपासून सुरुवात करत आहोत. त्याचीच आज पूजा आहे. तर काय नवीन उत्सुकता तुम्हाला असणारच आहे. माहीत नाही उत्सुकता आहे की नाही, कारण की आता बोलू कसं, आम्ही एवढे फेमस यूट्यूबर नाही आहे, मिडल क्लास आहे, किंवा कोणी आमचे व्हिडिओही बघत नाही, एवढे कोणी बघत नाही. जे बघतात त्यांच्यासाठीच खास की आज तुम्हाला उत्सुकता असतील, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत जुन्या, त्यांना उत्सुकता असेल की ताई कसली पूजा आहे, कोणत्या गोष्टीला, नवीन गोष्टीला सुरुवात करत आहे. तर नक्कीच मी तुम्हाला पुढं दाखवून, पुढं सर्व सांगन. आता बघा साडी वगैरे घातलेली आहे, तयारी झालेली आहे. आणि खूप उशीर झाला होता. तर ब्राह्मण गुरुजींनी सांगितलेलं 11चा टायमिंग दिला होता. तर बघू शकता आता 11 काय 12 वाजले, मला असं 12:30 वाजलेले आहे. आता ते आलेले आहेत, पूजा वगैरे मांडत आहेत. तर मी तिकडे गेले नाही, त्यांना बोलले फोन करा मला, मग मी येते. गुरुजी तोपर्यंत पूजा वगैरे मांडतील आणि काय लागेल मग मी बाकीचं सामान घेऊन जाते. बाकी सगळं ते घेऊन गेलेत. काही 1-2 सामान जे राहिलं ते मला घेऊन जायचं आहे. आणि कशी वाटते साडी, घाईघाईत घातली. तर पदर वगैरे ना व्यवस्थित लावायलाच नाही आलेला, खूपच मोठा पदर आहे हा, हे बघू शकताय. तर ना व्यवस्थित लावायलाच नाही आलं मला. तर असो, तर आता काय बोलू, तर हां, तर कोण म्हणजे आता कसं असतं, काही लोक सांगतात बघा, जे फेमस यूट्यूबर आहेत किंवा जे फेमस यूट्यूबरचं सांगते, फेमस जे यूट्यूबर असतात त्यांचे व्हिडिओ भरपूर जण मिलियनमध्ये बघतात लोक, हजारोमध्ये, मिलियनमध्ये लोक बघतात, पब्लिक बघते, त्यांचे फेमस असतात ते यूट्यूबर. तर ते जेव्हा सांगतात की माझं या गोष्टीची सुरुवात करणार आहे, उद्या तुम्हाला एक सरप्राईज व्हिडिओ येणार आहे, उद्या एक नवीन व्हिडिओ येणार आहे, काहीतरी सरप्राईज असणार, तर त्यांचा व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुकता असते. कधी व्हिडिओ येऊन, कधी टाकतील, काय करणार आहे नवीन. तर आपल्या साध्या सिंपल माणसाला, मिडल क्लास किंवा एखाद्या बोलतो ना छोट्या यूट्यूबरला कोणी विचारत नाही, नाही विचारलं तरी काही फरक पडत नाही. जे आपले बोलतो ना आपले थोडेसे सबस्क्रायबर आहेत, ते आपल्यावरती, म्हणजे आपल्या चॅनलवरती, आपल्या फॅमिलीवरती खूप असे प्रेम करतात. तर ते आहेत व्हिडिओ बघणारे, तेच त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला पुढे दाखवून कोणत्या गोष्टीला सुरुवात करत आहे काय ते. चला मग आता जास्त काय बोलत, त्यांचा फोन आला होता, सर्व झालेला आहे, मी चालले आता.
तिथे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ शूट करून दिसत असेल तुम्हाला 12:30 वाजले. चला, हे आहे आमचं ऑफिस. ते बघू शकता. इथं सर्व मशनी वगैरे ठेवलेल्या आहे. अजून सेटअप केलेलं नाही मशनींच्या. तर एक हे साईडला ठेवलेले आहे. तर इथं ना गुरुजी आलेले आहे. गुरुजींनी पूजा मांडली. तर आम्ही पूजेला बसलो होतो आणि गणेश पूजन केलं होतं. तुम्ही म्हणता कोणती पूजा घातली, तर गणेश पूजन केलं होतं. कोणत्याही नवीन सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेस गणेश पूजन करायचं असतं. हे छान असं बाहेर रांगोळी वगैरे काढली होती, पूजा वगैरे झाली होती. तर इथं महाराजांच्या हातूनच मशनींना पूजा वगैरे करून घेतली. स्वस्तिक, हळदी कुंकू, दिव्य म्हणजे अगरबत्ती वगैरे दाखवून त्यांनीच त्यांच्या हाताने पूजा करून दिली. आणि हे बघू शकताय. आणि भरपूर लोक असे आले होते. संध्याकाळचा टायमिंग दिला होता. पूजा होती सकाळ म्हणजे दुपारीच झाली, पण ना संध्याकाळचा टायमिंग होता. ह्या तुम्हाला मशनी, लॅपटॉप वगैरे दाखवते मी. तर पूजेचा टायमिंग होता सकाळचा, पण संध्याकाळी सगळ्यांना बोललो होतं. आणि भरपूर असे लोक आले होते. भरपूर लोक आले होते. 150-200 म्हणजे असे लोक आले होते. मी तर घरी आले होते, कारण की मी एवढं कुठं तिथं बसणार ना. मी पूजा वगैरे झाल्यावरती घरी आले होते. मग नंतर मग संध्याकाळी हेच होते दिवसभर. हे आर्य दोघं जण होते, पण पब्लिक अशी भरपूर आली होती. आणि काय प्रसादाला मध्ये ना प्रसाद म्हणजे काय शिरा वगैरे, पण गुरुजी म्हणले शिरा वगैरे नका करू तुम्ही. मग आम्ही लाडू मागवले होते. लाडू, वेफर्स असं मागवलं होतं. ते सर्वांना दिला. आम्ही व्हिडिओ वगैरे पण काढायचे विसरले. लाडू काढलं होतं ते एक साईडला ठेवले होते, त्यामुळे तुम्हाला मी दाखवलं नाही. मी घरी आलो होते तसं माझं चालू होतं शॉर्ट व्हिडिओ काढणं शॉर्टसाठी, कारण की लवकर सहसा साडी घालत नाही. घातली का मग ते कधी वेळ भेटतो कधी नाही असं. त्याच्यामुळं ना मग मला उत्सुकता असते शॉर्ट व्हिडिओ काढण्याची. त्याच्यामुळं माझं शॉर्ट व्हिडिओवरती जास्त जोर असतो, कारण मला आवडतं शॉर्ट व्हिडिओ काढायला. पण कसा काढायचा, कुठं ठेवून काढायचं ते काय एवढं समजत नाही. जसा जमतो तसा काढते, साधा सिंपलच. पण छान वाटत होतं बघा. दोन्ही आरशात उभं राहून काढले. 2-3-4 व्हिडिओ असे काढले, शॉर्टमध्ये टाकलेले आहेत. हे व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये गाण्यासोबत बघायला मिळतील. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तेही नक्की मला कमेंट करून सांगा. जे मी सुरुवातीला बोलले तर त्याचा राग मानून घेऊ नका. एक असं सहज बोलले मी. जे खरं आहे तेच बोलले, की बाबा आपल्याला कोण विचारणार आहे, आपले व्हिडिओ कोण बघणार आहे, आपण कोणती सुरुवात करू या ना करू, कोण हे करणार आहे. जे आहेत जर काही सबस्क्रायबर ते तर उत्सुकतेनेच बघतील आणि त्यांना आवडतीलही. पण सहसा आपले व्हिडिओ जास्त व्ह्यूमध्ये जात नाही, त्याच्यामुळं कोण बघणार नाही. खरं आहे तेच मी बोलले. मला पटकन खरं आणि तोंडावर बोलायची सवय आहे, तर कोणी राग मानून घेऊ नका. मी जर काय कोणाला जर दुखवण्याचा प्रयत्न केला असेल तर माझा हेतू कोणाला दुखवण्याचा नाही आहे, पण जे खरं आहे तेच मी बोललेले आहे. तर पुढं तुम्हाला मी दाखवते बघा. स्वामींची मूर्ती आहे मंदिरामध्ये, जी गिफ्टमध्ये आलेली आहे स्वामी. आणि हे बघू शकता, हे आमचं आहे बॅनर, फक्त नंबर क्रॉप केलेला आहे बघा. स्वामी आहे बघा, मध्ये स्वामींची मूर्ती आहे. आणि मला असं वाटतं ना, प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये राहून छोटा मोठा छोट्या बिझनेसपासूनच सुरुवात केली पाहिजे. आपण का मागं राहतो हे समजत नाही. का लाजतो, कोणीला असतं तर कोणी मागं राहतं तर कोणी घाबरतं. तर हे करू नका. प्रत्येकाने पडू झडू हारू, पण तिथून पुढं उठून आपण करू शकतो. हे फक्त ठामपणे निर्णय घ्यायचा आणि हिंमत हारायची नाही. तर छोट्या बिझनेसपासूनच सुरुवात करायची. माझं प्रत्येक मराठी माणसाला हे सांगणं आहे, की नाही तुम्ही सुरुवात करा. प्रत्येक जण मराठी माणसाने बिझनेसची सुरुवात केलीच पाहिजे. छोट्या बिझनेसपासूनच उद्या आपण मोठा बिझनेस करू शकतो. म्हणूनच कोणाला राग येऊ देऊ नका. मी जे बोलते ते, पण जे आहे ते मी बरोबर बोलत आहे. काही चुकलं असेल तर माफी असावी.